पावसाच्या पावसामध्ये राधानगरी शहरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे। सुरळीत वीज पुरवठा झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। राधानगरी शहर हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी विविध कार्यालये, विद्यालये आहेत। मात्र या ठिकाणी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे विविध शासकीय कार्यालये, बँका, शाळा यांना नाहक त्रास होत आहे। राधानगरी शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातून येणाऱ्या सर्वसामान्य माणसांचीही यामुळे गैरसोय होत आहे। याबाबत महावितरणने योग्य ती कारवाई करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आले आहे। याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी महावितरणचे उपअभियंता ओंकार डांगे व संदीप माने यांना दिले आहे। यावेळी वृषभ आमते, जगदीश पाटील, राजेश पाटील आदीसह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।